नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. नगरपालिका निवडणुकांचा तिसरा टप्पा आज पार पडला. त्यामध्ये काँग्रेसची सरशी झाली आहे. गेल्या टप्प्यात राष्ट्रवादीची सरशी झाली होती आणि पहिल्या टप्प्यात सत्ताधारी भाजपची सरशी झाली होती. काय चाललंय? सत्तेत असताना सुद्धा भाजपला निर्विवाद यश का मिळत नाहीये, असा सवाल आज सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातूनही विचारण्यात आलेला आहे. आणि दुसरीकडे विरोधक आरोप करतायत की या नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग झालाय. नेमका सत्तेचा दुरुपयोग भाजपकडनं झाला असेल तर तो कसा झाला? भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लक्ष्मी दर्शनचं एक वक्तव्य केलं जे वादग्रस्त ठरलं आणि त्या विरोधात विरोधकांकडून राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी सुद्धा दाखल झाल्या आहेत. एवढंच नाही तर राज्याचे कॅबिनेट मंत्री महादेव जानकर हे कशा पद्धतीनं निवडणूक यंत्रणेला हाताशी धरत होते, सरकारी हस्तक्षेप निवडणुकीत कसा करत होते, हे सर्वांनी बघितलं. त्याची क्लिप ही जगजाहीर झाली आणि एकच वाद निर्माण झाला होता. या सर्व गदारोळात भाजपला नगरपालिका निवडणुकीमध्ये जे यश मिळालेलं आहे ते पुरेसं आहे का? ते निर्विवाद आहे का? की खरंच सरकारी यंत्रणा हाताशी असतानाही भाजप त्यात कमी पडलं? या सर्व विषयांवर आपण आज चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल बघा. नगरपालिका निवडणुकीत सत्तेचा दुरुपयोग झाल्याच्या आरोपात तथ्य आहे का? या आपल्या आजच्या सवालच्या चर्चेत काही मुद्दे दडलेले आहेत. मुद्दा क्रमांक 1, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या लक्ष्मी दर्शन वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झालाय का? मुद्दा क्रमांक 2, जानकरांच्या धमकी प्रकरणामुळे निवडणूक यंत्रणेत सरकारी हस्तक्षेप दिसला का? मुद्दा क्रमांक 3, नगरपालिका निवडणुकीत भाजपनं निर्विवाद यश मिळवलंय का? आजच्या सामनाच्या अग्रलेखात हाच प्रश्न शिवसेनेनं सत्ताधारी भाजपला केलाय. आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके हे नांदेडहून आपल्यासोबत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ह्या मुंबईवरून आहेत. तसंच ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे हे आपल्यासोबत औरंगाबादवरून आहेत. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतसुद्धा असणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतोय. मी थेट जातोय गणेश हाके यांच्याकडं. गणेश हाके, आज हा तिसरा टप्पा होता. तिसऱ्या टप्प्यात भाजप क्रमांक 2ला फेकली गेली आहे. अशा वेळी जर का भाजपला निर्विवाद यश मिळालं असं दावा तुम्ही करत असाल तर तो कसा काय? आणि सत्ताधारी पक्ष क्रमांक 2वर चाललाय आज, हे कसं काय? आशिष, काय आहे, तुम्ही म्हणालात की आज भारतीय जनता पार्टी हा नंबर 2ला फेकला गेलेला आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये. ती वस्तुस्थिती नाही आहे. आपण एकूण नगरसेवक जे निवडून आलेले आहेत ते जर लक्षात घेतले आपण, तर भारतीय जनता पार्टीचे 115 नगरसेवक आलेले आहेत. नंबर 2ला काँग्रेसचे 112 आलेले आहेत, राष्ट्रवादीचे 78 आणि शिवसेनेचे 46. असा हा आपल्या राजकीय पक्षाचा हा क्रम आहे. त्यामुळं आज तुम्ही जो म्हणालात ना की भारतीय जनता पार्टी नंबर 2ला फेकला गेला आहे, नंबर 2ला फेकला गेलेला नाही आहे. आपण 2011ची जर आपण एकंदरीत अशी तुलना जर केली तर पहिला टप्पा असेल, दुसरा टप्पा असेल आणि आता तिसरा टप्पा असेल, या तिन्ही टप्प्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेलं हे यश हे दैदिप्यमान अशा स्वरूपाचं यश आहे. आणि हे यश गेल्या 2.5 वर्षामध्ये केंद्रातल्या सरकारने केलेली कामगिरी आणि 2-2.25 वर्षाची ही जी महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी केलेली कामगिरी, याचा हा एक लोकांनी दिलेला कौल आहे असं आपल्याला म्हणता येईल. हाके सर, खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की ज्या स्थानिक आघाड्या आहेत किंवा भाजपकडं बिगर चिन्हाची जी लोक भाजप दावा करते त्या जर का तपासून बघितल्या, त्या बाबी तपासल्या, तर मग भाजपचं संख्याबळ कमी होतंय. असं अजिबात नाहीये. तुम्हाला मी पुन्हा सांगितलं की आम्ही स्पष्टपणे सांगितलं की पहिल्या टप्प्यामध्ये ज्या नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आमचे 52 नगराध्यक्ष हे कमळ या चिन्हावरती निवडून आलेले आहेत. जे 5 आलेले आहेत त्या आमच्या आघाड्यांच्या आणि ते पुरस्कृत केलेले 5 आहेत.
अशा स्वरूपानं पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 57 जागा निवडून आलेल्या आहेत. आम्ही कुठेही आमचे पुरस्कृत केलेले किंवा आमच्या आघाड्यांमध्ये ज्या निवडून आलेल्या आपल्या नगरसेवकांची संख्या मोजून सांगत नाही आहोत. ज्या कमळाच्या चिन्हावरती जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्याच संख्येला धरून आम्ही आमच्या मिळालेल्या यशाच्या संदर्भामध्ये आम्ही तुलना आणि चर्चा करत आहोत. तेव्हा विरोधकांना निश्चितपणे माझं म्हणणं की या गोष्टीची मूल्यमापन आणि तुलना करत असताना काँग्रेस असेल, राष्ट्रवादी आहे, राष्ट्रवादीची तर म्हणजे अक्षरशः ते कुठं फेकलं गेलंय आता म्हणजे मला म्हणजे कळत नाही की कुठं पडलेलं आहे. ते इतकी वाईट अवस्था आहे की जो गेल्या 2011च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी हा नंबर 1 ला होता नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये. त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय अशा स्वरूपाची सध्या महाराष्ट्रामध्ये झाली. माझं असं म्हणतं की त्यांनी या काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या लोकांनी हे आपली अवस्था असं का झालेली आहे याचं त्यांनी अंतर्मुख होऊन त्यांनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आम्हाला जे मिळत असलेलं यश आहे ते लोकांनी स्वीकारलं म्हणून मिळालेलं आम्हाला हे यश आहे. आणि आमच्या यशाचा हा जो काही क्रम आहे, जो काही आलेख आहे तो सतत वाढत जातो आहे. 3 टप्प्यामध्ये आम्हाला मिळालेलं यश हे तर निश्चितपणे दीप्यमान आहे. अजून 4था टप्पा बाकी आहे आणि 4थ्या टप्प्यामध्ये मी निश्चितपणे आता 3 टप्प्यामध्ये मिळालेल्या यशापेक्षा अधिक यश भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे मिळणार आहे. मी असं विश्वासानं आज आपल्याला सांगतो. ठीक आहे हाके साहेब. नवाब मलिक इथेच बसलेले आहेत. नवाब भाई, तुम्हाला हे पटतं? असं आहे, भाजपला गिरे तो टांग ऊपर हे दाखवण्यात त्यांना मारत आहे. असं आहे, 2011ची ही तुलना होऊ शकत नाही. 2011 नंतर 2014 एप्रिलला लोकसभेमध्ये आमची पिछेहाट झाली, विधानसभेमध्ये आमची पिछेहाट झाली. भाजपला 42% मतदान झालं होतं या राज्यामध्ये. आणि 2014च्या तुलनेने जर आता 2016ची तुलना तुम्ही केली ते 42%चं मतदान तो आता कुठेतरी 21%वर आलेलं आहे. आम्हाला 18% मतदान होतं ते 24-25%वर गेलेलं आहे. एकंदरीत आमचे 3ही टप्प्यातले जे नगरसेवकांची संख्या आहे ते जवळपास 1054 आहे. असं आहे की ठीक आहे, नगराध्यक्ष तुमचे जास्त निवडून आले असतील, काही मत विभाजनी याचा काही फायदा तुम्हाला मिळाला असेल, त्याला आम्ही बोलत नाही. पण तुम्ही आमची काय अवस्था आहे याचं मूल्यमापन 2014च्या निकालीचे मतदान त्याच्या आधारावर करावं लागेल. सत्ता आल्यानंतर भाजपची घसरण सुरू झालेली आहे हे स्वीकारा. गिरत टांग ऊपर हे म्हणजे तुमचं जो कर्तव्य आहे हे बंद करा. आता जिल्हा परिषद आहे, हा शहरी भागामध्ये तुमच्या मतदानाचं टक्केवारी घसरलेली आहे. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदा होऊ द्या. हे काय 14,000 15,000 मतदानाचा हा सगळा खेळ आहे. आता एक विधानसभेमध्ये 4 सर्कल 5 सर्कल 6 सर्कल जेव्हा ते सगळं निकाल येईल तर भाजप राज्यात कुठे फेकला गेलेलं आहे हे स्पष्ट होणार आहे. आणि हे सगळं करत असताना याच्यात काय हेलिकॉप्टर भरून पैसे टाकणे, दारू सरकारच्या अधिकाऱ्याकडून धमकी देऊन त्या दारू वाटप करणे, सत्तेचा दुरुपयोग करणे म्हणजे सत्ता, दारू, पैसा, जर याच्या माध्यमातून पण तुम्हाला विधानसभेपेक्षा जास्त मतं मिळत नसतील तर लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे. आता हे तुम्ही स्वीकारणार नाही. येऊ द्या, लोकसभा विधानसभा 2-2.5 वर्षानंतर आहे. कुठे लोक तुम्हाला पाठवणार आहे याचा निकाल 2019ला बघू. हाके साहेब, मला माहिती आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि तातडीनं उत्तर द्यायचं आहे, पण त्यापूर्वी मी अंजली दमानिया यांच्याकडे जातो. अंजली दमानिया, तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. ती म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आचारसंहितेचा भंग केला आणि त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केलेली आहे. काय म्हणायचं आहे तुम्हाला? भाजपनं सत्तेचा दुरुपयोग या निवडणुकीत केला असं म्हणायचं आहे? नाही, मला कुठेतरी असं वाटतं की भाजपची आता ती संस्कृतीच झाली आहे की कोणालाही काही बोलू द्यायचं नाही आणि कोणी काही बोललं तर त्यांना पाकिस्तानात पाठवायचं किंवा असं काही विचित्र वक्तव्य करायचं. आता परवाचं जर आपण रावसाहेब दानवे हे त्याच्या आधी एकदा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एका मला वाटतं पब्लिक गॅदरिंगमध्ये बोलत होते, तेव्हाही ते असंच म्हणाले की जर तुम्ही आम्हाला मतदान केलं नाहीत
तर स्टेटकडनं येणारा पैसा आणि सेंटरकडनं येणारा पैसा हा तुम्हाला मिळणार नाही. जर तुम्ही आम्हाला मतदान केलं तर हा पैसा सहजासहजी तुमच्यापर्यंत पोचेल, मग विकास होईल. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा असा अर्थ होता की जर आम्हाला मतदान केलं नाही आणि भाजप निवडून आलं नाही तर या भागाचा आम्ही विकास होऊ देणार नाही. तर ही सरळ सरळ एक धमकी होती. ती पचते की नाही त्याच्या पुढे आणि एक मोठा धडाका भर सभेत, म्हणजे त्या सभेत त्यांच्याबरोबर डायसवर अनेक इतर मिनिस्टर्स बसलेले असताना, पंकजाताई बसलेल्या असताना त्यांनी जे केलेलं वक्तव्य होतं ते असं. आणि आज त्याचं मी गमतीशीर क्लॅरिफिकेशन पण ऐकलं की मी तर देवाबद्दल बोलत होतो, माझं लक्ष्मी म्हणण्याचा अर्थ म्हणजे देवाबद्दल मी बोलत होतो, असं जे त्यांनी विचित्र आणि हास्यास्पद असं जे विधान केलं. तर त्याचं खरं विधान काय होतं तर ते असं म्हणाले होते की आज मला कल्पना आहे की तुम्हा सगळ्यांना घरी जायची घाई झाली असेल आणि घरी जाताना तुम्ही तुमच्या घरी आज लक्ष्मी येणार आहे आणि ती लक्ष्मी फारच तुम्हाला जी मिळेल ती तुम्ही सगळे ठेवून घ्या. हे इतकं घृणास्पद असं वक्तव्य आज त्यांनी केलं होतं. तर त्याच्यावर मला आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी दोघांनाही वाटलं की याची स्ट्रॉंग कंप्लेंट आपण इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोगाकडे पाठवावी. म्हणून आम्ही त्या दिवशी रात्री दोघंही ट्रॅव्हल करत होतो, बसून पूर्ण ड्राफ्ट केली आणि ताबडतोब म्हणजे रविवारी आम्ही ती इलेक्शन कमिशनकडे पाठवली. त्यात आम्ही असं म्हटलं की डेमोक्रॅटिक ज्या राईट्स आहेत आणि एकतर ही डेमोक्रेसी आहे असं असताना त्यांनी असं विधान करणं, इतकं विचित्र विधान करणं आणि सरळ सरळ म्हणजे लोकांना लाच देऊन मत विकत घेणं हा त्याचा अर्थ होतो. कारण दिस इज अ क्लिअर व्हायलेशन ऑफ रिप्रेझेंटेशन्स ऑफ पीपल ॲक्ट अँड प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट. तर यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी आणि दोघांवर, भाजप या पक्षावर आणि त्यांच्या पक्षश्रेष्ठीवर म्हणजे स्टेट प्रेसिडेंट रावसाहेब दानवेंवरही कारवाई व्हायला हवी. आणि मुळात म्हणजे खरं तर भाजप जो पक्ष स्वतःला करप्शन विरुद्ध लढणारा, ब्लॅक मनी विरुद्ध लढणारा म्हणतो, त्यांनी तर सरळ सरळ त्यांचा राजीनामा त्यावेळी घ्यायला हवा होता. पण तसं होताना दिसत नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडे कंप्लेंट पाठवली आहे. त्याच्याच आधी मला काही काळ तिथल्या तहसीलदारांनी त्याच्यावर त्यांना शोकॉज नोटीस दिली असं कळलं. पण मला तेच वाटतं की शोकॉज नोटीस देऊन हे जे पूर्ण त्यांनी जे केलेलं आहे ते थंड पडता कामा नये. त्याच्यावर ॲक्शन ही झालीच पाहिजे आणि भाजपकडनं त्यांचा राजीनामा हा तातडीने घेतला गेला पाहिजे. तरच लोक मानतील की तुम्ही करप्शन विरोधात लढताय. नाहीतर जर तुम्हीच म्हणत असाल की पैसे घ्या आणि मतं द्या तर मात्र महाराष्ट्रात जे आत्तापर्यंत झालंय आणि जेवढी तुम्ही लढाई जी दिलीत आणि जी मतं तुम्हाला मिळालीत ही पैसे वाटूनच झाली, त्याच्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. कारण जर तुम्ही म्हणत असाल की ते मोदींच्यामुळे झालंय किंवा इथे फडणवीसांमुळे झालंय तर फडणवीस चांगलं काम नक्की करत असतील, पण त्यांच्या आजूबाजूला जो असलेला गाळ आहे त्यांनी किती स्कॅम्स केलेत हे सुद्धा महाराष्ट्राने बघितलेत. त्यामुळे त्याच्यावर मला काही आणि विशेष म्हणायचं नाही. मला एवढंच सांगायचं आहे की हे आत्ताची निवडणूक जी झाली ती भाजपनी निव्वळ पैसे वाटूनच केलेली असतात, म्हणूनच त्यांचे प्रदेश अध्यक्ष असं विधान करतात. अंजली दमानिया, तुम्हीच केवळ राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली नाही तर आपल्या सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, त्या दोघांनीही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. म्हणजे नवाब मलिक यांनीही केली आणि सचिन सावंत यांनीही केलेली आहे. सचिन सावंत, तुम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे जी तक्रार केली त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की रावसाहेब दानवे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं की हे पाऊल उचललं जाईल? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे नवीन व्याख्या हिंदीमध्ये जर पाहायची झाली भारतीय जनता पक्षाची तर भ्रष्टाचारी झुटी पार्टी म्हणून असं म्हणावं लागेल BJPची व्याख्या. कारण खोटं बोलणं, रेटून बोलणं आणि खोटं दाबून त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचणार नाही अशा तऱ्हेच्यासाठी एक वातावरण निर्मिती करणं हा तर प्रयत्न सातत्यानं होतो. निवडणुकांसाठी काहीही करू शकतात ते. म्हणजे आज मोदींचीच जर भूमिका पाहिली तर बिहारमध्ये ते म्हणाले होते 50,000 करोड 60,000 करोड म्हणजे निवडणुकांच्या पूर्वी जायचं आश्वासनं द्यायची, 1.25 लाख कोटीपर्यंत आश्वासनं दिली आणि नंतर मात्र त्याचं काही झालं नाही.
ते त्यांचा कित्ता माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी कल्याण डोंबिवलीला पाहिलं आपण. 6,500 कोटीचं पॅकेज. आता काय झालं कल्याण डोंबिवलीचं? ते पॅकेज कुठे गेलं हे विचारायचं नाही. विचारलं तर तुम्ही हे सगळे प्रश्न विचारू शकत नाही. विचारलं तर तुम्ही देशद्रोही आहात. आणि आजच्या परिस्थितीमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आम्ही फार मोठ्या ठिकाणी काही ना काहीतरी पावलं उचलतोय असं म्हणणं. आता या पक्षानं ज्यांचे 2-2 अध्यक्ष म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर भ्रष्टाचारावरती त्या ठिकाणी त्यांच्यावरती आरोप झाले. एकाला ते 1 लाख रुपये घेताना आपण पाहिलं. आणि यांनी एक फार मोठं जागतिक असं भ्रष्टाचाराच्या संदर्भातलं मत असं दाखवलेलं आहे. म्हणजे ते एक त्याची व्याख्या करून दाखवली की पैसा खुदा तो नाही, खुदा की कसम खुदा से कम भी नाही. आता ते सगळ्यांना नैतिकता शिकवत आहेत. आणि आजच्या परिस्थितीमध्ये दानवेंनी जे वक्तव्य केलं की ज्या तऱ्हेनं लक्ष्मी दर्शन वगैरे ह्याचा अर्थ काय? पहिली गोष्ट अशी की कोणी केलं विधान हे भाजपच्या इतर नेत्यांनी केलेलं नाही. ते भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी नव्हे प्रदेशाध्यक्षांनी केलेलं आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची निवडणूक त्या ठिकाणी लढली जाते आहे. आणि मग हे आयसोलेटेड किंवा एकाती घटना म्हणून या ठिकाणी निवडणूक आयोगाचं पाहू नये. हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये हा संदेश भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशांशी दिलेला होता. आधीपासूनच कार्यकर्त्यांकडे हे सगळ्या माहिती त्या ठिकाणी दिली की पैशाचा वापर करा. 500,000च्या नोटाचा सुळसुळाट त्या ठिकाणी चालू आहे. ह्यांचे सहयोगी शिवसेना पक्ष म्हणतायत. त्यांच्या मंत्र्यांच्याकडे गाड्यांमध्ये पैसे भेटत आहेत, आमदारांच्याकडे गाड्यांमध्ये पैसे भेटत आहेत, भाजपच्या नेत्यांकडेच हे सगळे 500 आणि 1000च्या जुन्या नोटा भेटत आहेत. त्यामुळे असं जर परिस्थिती असेल तर निश्चितपणे हा संपूर्ण सत्तेच्या संरक्षणाच्या खाली हा पैशाच्या सुळसुळाट करायचा, निवडणुका जिंकण्यासाठी त्याचा वापर करायचा, हे सगळं चाललंय. त्याचीच तक्रार आज आम्ही केली होती. नवाबभाई, पैठणमध्ये रावसाहेब दानवेंनी ते वक्तव्य केलं लक्ष्मी दर्शनाचं. तिथं भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पैसे वाटताना अटकही करण्यात आलेली आहे, तरी सुद्धा कारवाई होत नाही आहे. बघा, मी तुम्हाला बोलतो, दानवे साहेबाला हेलिकॉप्टर देण्यात आला होता. त्यांच्या राजीनामा घ्या, राजीनामा पैसे कोण देते त्यांना? हेलिकॉप्टर भरून भरून पैसे डंप करण्यात आले आणि ते वाटप सगळं करत असताना मंत्र्यांच्या गाडीमध्ये पैसे मिळाले. बँकांमध्ये 10-10 कोटी रुपये मल्टी सोसायटी, स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीची नावाने. म्हणजे सगळा हा पैसेचा खेळ नाही. पास्कल धनारे नावाचे यांचे धानूचे आमदार, त्यांनी राज उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याला फोन केला की इतके बॉक्स बियर पाठवा, विस्की पाठवा, रम पाठवा, आम्हाला निवडणूक किट वाटायचं आहे. त्यांनी लेखी तक्रार कमिशनरकडे केलेली आहे, त्याची ऑडिओ क्लिपिंग आहे. आणि असं असताना आज मी जेव्हा सहारिया साहेबाला भेटलो, मी बोलो पास्कलवर कारवाई का नाही? बोले आम्हाला माहीतच नाही आहे. त्याची व्हिडिओ ऑडिओ क्लिप, ते पत्राची तक्रार मी आज दिलेली आहे. पैसा तर वाटप झालेला आहे, पण मतदारांना दारू वाटून, कुठेतरी मद्य वाटून हे निवडणुका लढवत आहे. हे आणखीन गंभीर विषय आहे. सत्ता, पैसा आणि दारू हे सगळे वापर करून ही निवडणुका लढत आहे. आणि पास्कलवर आता कारवाई सहारिया साहेबांनी सांगितली तर मी सुरू करणार आहे. या सगळ्यांवर कारवाई केल्याशिवाय हे थांबणार नाही. आता पुढे आणखीन निवडणूक आहे. हे कुठेतरी 15,000 20,000 मतदाराचा सगळा खेळ होता हे सगळे. आणि आता 70% मतदार अजून मतदान 2 महिन्यामध्ये करणार आहे. यांच्यावर अंकुश लावल्याशिवाय हे सगळे दारू पैशाच्या जोरावर निवडणुका लढत असतील तर राज्यातली, देशातली लोकशाही संपणार आहे. आता आम्ही वाट पाहतो हे काय करत आहे इलेक्शन कमिशन. नाहीतर कोर्टात पण धाव घेण्याची वेळ आली तर कोर्टात पण आम्ही धाव घेऊ. गणेश हाके, तुम्ही तिन्ही तक्रारदार काय म्हणतायत, कशी कारवाई करावी म्हणतायत, हे तुम्ही सगळं ऐकलेलं आहे, उत्तर द्या. ऐकलेलं आहे. नाही, मला या म्हणजे नवाब मलिक साहेब असतील किंवा सचिन सावंत असतील, ते काही ज्या पद्धतीने बोलतायत, अंजली दमानिया सुद्धा आरोप करतायत, मला असं वाटतं की सचिन सावंत नाही ते दमानिया ज्या पद्धतीने बोलले ना, दमानियाचं ते काय म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे ते मला नीटपणे कळलेलं आहे. आणि दमानिया काय आज आमच्या विरोधात बोलत नाही, त्या सुरुवातीपासून ते आमच्या विरोधात बोलतात. पण माझं असं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं बोलतात आणि कोड ऑफ कंडक्टचा जो अर्थ लावून ज्या पद्धतीनं त्या म्हणतात की मी इलेक्शन कमिशनकडे तक्रार केलेली आहे, त्या तक्रारीमध्ये काही तथ्य नाही आहे. आणि ज्या पद्धतीनं स्पष्टपणे जी भाषा तिथं वापरण्यात आलेली आहे त्या भाषेचा अर्थ अन्वयार्थ लावून काहीतरी त्याचा इलेक्शन कमिशनकडे तक्रार करणं हे म्हणजे अगदी राजकीय आणि सोडापोटी किंवा राजकीय काहीतरी आपलं आरोप करणे आणि कुठेतरी विषय ठेवत राहणं. मुळात जे यश भारतीय जनता पार्टीला आज महाराष्ट्रामध्ये मिळतं आहे त्यांच्यामुळं हाके साहेब विषयांतर नकोय, विषयांतर नकोय, विषयांतर नकोय, विषयांतर नकोय.
नाही नाही, पाच नाही, नाही, रावसाहेब जे आमदार दानवेंचं आहे, वक्तव्य हे बघा, दखल घेण्याजोगं नाहीये. आशिष निवडणूक आयोगाने सुमो मोठो नोटीस पाठवली आहे तुम्हाला. आशिष मी ते सांगतो तुम्हाला. मी बघा नाही ऐकून घ्या. सचिन सावंतजी, मला असं म्हणायचंय की चुवे खाके बिल्ली हात चली, तशी स्थिती भ्रष्टाचाराच्या संदर्भात सचिन सावंत बोलतायत भारतीय जनता पार्टीच्या संदर्भामध्ये. सचिन साहेब, साऱ्या जगाला माहित आहे हो किती तुम्ही भ्रष्टाचार केले, किती कोटी रुपयाचे भ्रष्टाचार नाही, 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 आताचं बोला, विषयांतर नको. गणेश हाके, लक्ष्मी दर्शनचं बोला. लक्ष्मी दर्शन, रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य. नाही सुराबाबत बोला. मी सुरा तुम्हाला- नाही, नाही, दारू आक्षेप- बाबत बोला, बाकीचं तुम्हाला लक्ष्मी किती दर्शनाबाबत भाषणं काढून बोला, दाखवू? धमक्यांबाबत बोला. तुमच्या नाही तुम्हाला मी बोलतोय, तुम्हाला मी तेच सांगतो तुम्हाला. नवाब मलिक साहेब, तुम्ही स्वतःच गेल्या निवडणुकीच्या वेळेला भाषणांमध्ये तुम्ही अनेक वेळेला सांगितलेलं आहे, तुमच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. आता परवा सुद्धा पैसे बारामतीमध्ये जे पकडले होते ते कोणाचे होते पैसे? नवाब मलिक साहेब, तो भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात तुम्ही आरोप करतायत. तुमचे पैसे तुम्ही- होते तुम्ही हेलिकॉप्टर याच भरून बारामतीला जे पैसे पकडले पाणी होते, पाजणारे ते कुठल्या तुम्ही संस्थेचे, पैसे, कुठल्या असा बँकेतले तुमचा पैसे पैसा होते ते? पसरला. बारामतीमध्ये तुमचा पैसा पसरलेला नाही, आहे. नाही. तुम्ही हेलिकॉप्टर भरून पैसे घेऊन पाठत होते ना. नाही, मी तेच सगळा तुम्हाला पैसा सांग- राज्यात बघा, पसरला तेच- तुमचा. ते तुम्ही पैसे तुमचे कोणाचे अध्यक्ष होते सांगताय त्याच्याबद्दल की सगळ्या लक्ष्मी तुमच्या माध्यमांना घरात येणार आहे, पैसे नकारा दिले नका, नवाब मलिक साहेब. स्वीकारा आणि मतदान करा. नाही, नाही. याच्यापेक्षा काय जास्त पुरावे पाहिजे? तीस- तुमचा 6 आमदार सांगताय कोटी धमक्या रुपये देऊन बारामतीत जे ते दारूचे पकडले बॉक्स होते, पाठवा, ते कोणाचे होते? आणि ते पुरावे असताना नाही, तुम्ही नाही. सांगताय हे खोटे आरोप आहे. हाके साहेब तुम्ही बोला. हाके साहेब बोला. तुम्ही बघा, मी तुम्हाला म्हणून सांगितलं, नवाब मलिक साहेब मला बोलू द्या. एखाद्या कुठंतरी एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या नगरसेवकानं निवडणुकीमध्ये एखाद्या पैसे वाटले किंवा काही गोष्टी केल्या, याचा अर्थ संबंध भारतीय जनता पार्टी तशा स्वरूपाची भ्रष्टाचारी आहे असं म्हणतायत. जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल त्यांनी तशा पद्धतीचं जर अनियमितता केली असेल किंवा कोड ऑफ कंडक्टला जर छेद दिला असेल तर त्याच्याबद्दलची तक्रार करा. पण एखाद्या संदर्भ नाही, प्रत्यक्ष डायरेक्ट कुठल्याही प्रकारचा इन्फ्लुएन्स म्हणण्यापेक्षा भ्रष्टाचार नाही, अशा वेळेला तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करतात, ते मला असं वाटतं की हेतू पुरस्सर अशा स्वरूपाचे. ठीक आहे. गणेश हाके, ठीक आहे. आपल्यासोबत संजीव उन्हाळे आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे आहेत, औरंगाबादला असतात. ते राजकीय निरीक्षक म्हणून सुद्धा यावरती भाष्य करू शकतात. संजीव उन्हाळे, पैठणला रावसाहेब दानवे यांनी लक्ष्मी दर्शनचं वक्तव्य केलं आणि जसं गणेश हाके म्हणतायत की त्या वक्तव्याची दखल घेतलीच पाहिजे असं काही नाही आहे, त्यांना त्यात काही वाटतच नाही. नाही, मुळामध्ये असं आहे की रावसाहेब दानवे जे आहेत त्यांची एक विशिष्ट शैली आहे ग्रामीण भागात बोलण्याची. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ती लक्ष्मी दर्शन म्हटले म्हणजे खरं म्हणजे त्या मानाने खूप कमी बोलले असं माझं मत आहे. परंतु ते लक्ष्मी दर्शन म्हटले आणि लक्ष्मी दर्शन खऱ्या अर्थानं झालं. त्यांचा त्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून देखील आलेला आहे. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, म्हणजे आपण ही जरा वस्तुस्थितीचं खरं म्हणजे भान या ठिकाणी ठेवलं पाहिजे की या निवडणुकीमध्ये आपल्या ज्या 500च्या आणि 1000च्या ज्या नोटा आहेत या नोटांनी बाद होता होता खूप मोठं निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे. ह्या नोटा अतिशय विकेंद्रित पद्धतीने वाटल्या गेलेल्या आहेत. आता कोणी वाटल्या याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाहीत, परंतु त्याच्यामुळे या वाटावाटीमध्ये या निवडणुकीत पैसा वापरला गेला. पण ही दुसरी गोष्ट मानली केली पाहिजे की भारतीय जनता पक्षाने अत्यंत सुनियोजित असा प्रचार केला. त्यांनी बेरजेचं राजकारण केलं. त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये खूप चांगली माणसं उभी केली आणि प्रयत्न केला. परंतु ज्या तुलनेमध्ये त्यांना यश मिळायला पाहिजे त्या तुलनेमध्ये किमान मराठवाड्यात तरी यश आलं नाही. वानगी दाखल सांगायचं तर रावसाहेब दानवे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना भोकरदनमध्ये पराभव झाला. जालन्याची जागा त्यांनी सोडून दिली. पंकजा मुंडे यांना हार खावी लागली. बबनराव लोणीकर यांच्या पत्नीचा पराभव झाला. फक्त संभाजी पाटील निलंगेकर हे जे आहेत ते त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आणि एकंदर तुम्ही निकालाकडे जर पाहाल तर एकंदर असं लक्षात येतं की नगराध्यक्षपदामध्ये 47 जागा, म्हणजे आता मराठवाड्याच्या जवळपास निवडणुका संपलेल्या आहेत, तर 47 पैकी 18 जागा ह्या काँग्रेसने घेतलेल्या आहेत, 11 जागा ह्या NCPने घेतल्यात आणि 9 जागा ह्या BJPने घेतल्या आहेत. 5 जागा ह्या शिवसेनेने घेतल्यात, 1 जागा BJP शिवसेनेची म्हणजे आजची गंगापूरची मिळालेली आहे. आणि एकंदर नगरसेवकांची आकडेवारी पाहिली तर भारतीय जनता पक्षाने 203 नगरसेवक मराठवाड्यामध्ये निवडून आले. त्या तुलनेमध्ये सर्वाधिक नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 334 आलेले आहेत आणि काँग्रेस 288 आहे. म्हणजे एकंदर वस्तुस्थिती पाहता एक गोष्ट मान्य केली पाहिजे की गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा ज्या ठिकाणी पायाही नव्हता, मागमूसही नव्हता, त्या ठिकाणी त्यांनी आपला पाया पक्का करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट मान्य केली पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला
फार लखलखीत असं यश मोठं मिळालेलं आहे भारतीय जनता पक्षाला, असं काहीही या निवडणुकीमध्ये झालेलं नाही. उलट पक्षी ज्या ज्या ठिकाणी, म्हणून मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या, मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या ठिकाणी प्रचार केला त्या ठिकाणी चांगलं यश मिळालं. आणि नंबर 1चे सगळे नेते त्या प्रचारामध्ये आलेले होते. त्या तुलनेमध्ये शिवसेनेचे कुठलेही नंबर 1चे नेते प्रचारामध्ये उतरले नाहीत, त्यांनी प्रचार देखील त्यामध्ये केला नाही. परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्याला एक गोष्ट मानली पाहिजे की नांदेडचा जो बालेकिल्ला आहे, हा बालेकिल्ला अशोक चव्हाणांनी राखला. त्यांनी मागच्या विधान परिषदेत राखला, आत्ताही राखला आणि ते राखत आहेत. आणि हे यश देखील तितकंच मान्य केलं पाहिजे की कारण काँग्रेसच्या यशाकडे आता मला वाटतं अलीकडे फार हे केलं जातं, पण काँग्रेसने 18 नगराध्यक्ष निवडून आणले, ही देखील गोष्ट मान्य केली पाहिजे. परंतु एक असे की त्यांचा गड आला आणि शिव गेला, असं मुदखेडमध्ये झालं की त्यांचे सगळे नगरसेवक निवडून आले पण त्यांचं अध्यक्षपद गेलं. अशा पद्धतीने मुखेडमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जागा यांनी जिंकल्या, भारतीय जनता पक्षाने जिंकल्या, पण त्यांचा अध्यक्ष गेला. अशा ठिकाणी परिस्थिती प्रत्येक ठिकाणी झालेली आहे. नगराध्यक्षाची ही पहिलीच निवडणूक आहे आणि एक वेगळा पायंडा निवडणुकीने पडलेला आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी चांगले उमेदवार आहेत ते चांगले उमेदवार निवडून देण्याचा प्रयत्न लोकांनी केलेला आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये जे रिझल्ट आहेत ते अत्यंत मिक्स्ड आहेत. म्हणजे असं कोणीही दावा करू शकत नाही की हा शिवसेनेचा विजय आहे. शिवसेना या शहरी मतदाराच्या मागे फारशी नव्हतीच, परंतु भारतीय जनता पक्षाने जो प्रचार केला, ज्या पद्धतीने फिल्डिंग लावली, ज्या पद्धतीने बेरजेचं राजकारण केलं, ज्या हाताने एक काठी कारभार सगळा यंत्रणा आखली गेली, प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मंत्री त्या ठिकाणी गेले, त्या तुलनेमध्ये मात्र मराठवाड्यामध्ये जसं यश मिळायला पाहिजे हे इतर विभागाच्या तुलनेमध्ये कमी मिळालं, हे मात्र आपल्याला मान्यच केलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. खरं तर आता शेवटचा टप्पा राहिलेला आहे नगरपालिका निवडणुकांचा आणि त्यानंतर कदाचित चित्र असं असू शकेल, म्हणजे भाजपला साधारणतः 1150 जागा मिळू शकतात. काँग्रेसला जे आज 900च्या जवळपास जागा मिळाल्या त्या कदाचित 950 होऊ शकतील. राष्ट्रवादीच्या 800, 850 आणि शिवसेनेच्या 600, 650 इतक्या जागा जर का मिळाल्या असतील तर त्यात भाजप हा क्रमांक 1चा पक्ष हा ठरतोय. पण भाजपचं यश हे निर्विवाद वाटत नाही. यावर शंका खुद्द शिवसेनेनं सामनामधून आज घेतलेली आहे की भाजपचे जरी नगराध्यक्ष जास्त निवडून आले असले तरी त्यांचं यश हे निर्विवाद आहे असं म्हणता येणार नाही. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी स्वतःला या प्रचारात झोकून दिलं होतं, सर्व मंत्री ठिकठिकाणी उतरले होते, सरकारी यंत्रणा राबत होती, त्या मानानं भाजपला आणखी चांगलं यश मिळवता आलं असतं. पण तितकंसं यश मिळालेलं नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आणि त्यातच आता भाजपवरती सत्तेचा दुरुपयोग होतोय असे आरोप होतोय, हे खरंच गंभीर आहे. यावर आपण पुन्हा चर्चा करणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा, नगरपालिका निवडणुकीत सत्तेचा दुरुपयोग झाल्याच्या आरोपात तथ्य आहे का? 79% लोक म्हणतायत होय, नगरपालिका निवडणुकीत सत्तेचा दुरुपयोग झाल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे. भेटूया एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय गणेश हाके यांच्याकडं. गणेश हाके, विदर्भात भाजपला निर्विवाद यश मिळालेलं आहे ते दिसतंय. म्हणजे जर का विदर्भानं हात नसता भाजपला दिला तर भाजपच्या जागा इतक्या वाढल्या नसत्या. विदर्भात कुठेही घ्या, म्हणजे कुठल्याही टप्प्यात घ्या, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात भाजपची सरशी झालेली आहे आणि ती निर्विवाद झालेली आहे. विदर्भ जर का सोडलं असतं आणि इतरत्र जर का आपण बघितलं तर तितकंसं यश भाजपला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किंवा उत्तर महाराष्ट्रात मिळालेलं दिसत नाही आहे. विदर्भ हा संघाचा गड आहे, भाजपचा गड आहे, तिथं यश मिळतं आहे, पण इतरत्र मात्र तेवढं मिळत नाही का? आशिष, आपण मराठवाड्यातली जर परिस्थिती जर पाहिली तर आमचं भारतीय जनता पार्टीचं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फारसं आम्हाला यश आतापर्यंत आलेलंच नाही आहे. आता या निवडणुकीमध्ये एक विकासाच्या मुद्द्यावरती लोकांनी महाराष्ट्रातल्या आम्हाला मतदान केलं असल्यामुळं तुलनेनं आपण जेव्हा विचार करतो तर आता ज्या नांदेडचा उल्लेख संजीवनी उन्हाळीने केला आणि त्यांनी सांगितलं की बाकी तिथं आपला अशोक चव्हाणांनी तो गड राखला,
ही जरी वस्तुस्थिती असली तरी जिथं ज्या नांदेडमध्ये फक्त आमचा एक नगरसेवक होता, तिथं आमची एक म्हणजे नगराध्यक्षही आला आणि आम्ही 32 म्हणजे जवळपास आमचे नगरसेवक तिथं आता निवडून आलेले आहेत. म्हणजे जिथं संबंधित जिल्ह्यामध्ये एक नगरसेवक होता तिथं 32 निवडून आले. अशाच प्रमाणामध्ये एकूण आपण जर सध्या जे आमचे 1150 नगरसेवक आलेले आहेत, जे 2011 साली 298 नगरसेवक होते, म्हणजे 5 पटीनं आम्हाला म्हणजे अधिक आमच्या नगरसेवकांची संख्या वाढली. जिथं आमचे 7 नगराध्यक्ष होते तिथं आमचे 70 नगराध्यक्ष झाले. ही 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 म्हणजे आपली प्रगती नाही आहे का? किंवा भारतीय जनता पार्टीला तुम्ही सातत्यानं अशी आपण शब्द वापरताय की निर्विवाद बहुमत मिळाले किंवा निर्विवाद यश मिळालेलं नाही. निर्विवाद म्हणजे वाद घालायचाच असेल तर म्हणजे यश आपल्याला मान्य करायचंच नसेल तर आपण वाद किती वेळा घालू शकतो? हाके साहेब इथं सामना 2 विरुद्ध 1 आहे. तुमच्या विरोधात बोलायला नवाब मलिक आणि सचिन सावंत आहे. ते म्हणतात निर्विवाद नाहीच, निर्विवाद नाहीच असं ते म्हणतायत. नाही नांदेड बाबत बोलू. एक मिनिट नांदेडचा विषय काढला ते नांदेड विषयी बोलताय. एक मिनिट थांबा ना. हाके साहेब ऐका ना. हाके साहेब एक मिनिट ऐका ते काय म्हणतात. तुम्ही सांगताय 1 वरून 32 वर गेले. 32 आजी माजी मंत्री खासदार आमदार घेऊन जर 32 होत असतील, 2-2 मंत्री, केंद्रातले मंत्री, राज्यातले मंत्री, आमदारांच्या फौज फाटा इतर पक्षाचा तुमच्या जवळ आले तरी तुम्हाला 32 जागा मिळते. तुमची किती ताकद आहे याच्यातून दिसून येते ना. हाके साहेब बोला. नाही तुम्हाला हाके साहेब ऐका सचिन सावंतांना काही बोलायचं आहे. एकानेच बोला तुम्ही नंतरच बोला. ऐका हाके साहेब नंतरच उत्तर द्या. सूर्यकांत पाटील, किनाडकर अशी नावं मोजली तर 32 पेक्षा जास्त नेते तुमच्याकडे. 32 सचिन सावंत बोला पटकन. त्याच्याबरोबर 5 सभा माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या ठिकाणी घेतल्या होत्या. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या हाके साहेब, तुम्ही जे सांगताय ना चित्र, ते मला असं वाटतं की थोडंसं लोकांची दिशाभूल त्याने होते. परिस्थिती एक लक्षात घ्या की 2014च्या विधानसभा आणि त्याच्या अगोदरच्या लोकसभा, मी लोकसभा 2014च्या घ्या, त्यामध्ये आम्ही काँग्रेस पक्ष हा संपूर्ण 288 मतदारसंघांमध्ये फक्त 26 ठिकाणी पुढे होता. या विधानसभा वाईज जर बघितलं लोकसभेला, त्यानंतर आमची 42 वर घोडदौड झालेली आहे. आणि तुमचा ऐका हो हाके साहेब, ऐका ना, ऐका तुम्हाला त्रास होतोय, तुम्हाला त्रास होणार, पण सत्य लोकांसमोर गेलं पाहिजे. एक लक्षात घ्या, आज तुमची 122 आणि शिवसेनेचे 63 असे 185 आमदार आहेत. विदर्भामध्ये जवळपास 2/3पेक्षा अधिक आमदार हे तुमचे आहेत, ते लक्षात घेतलं पाहिजे. विदर्भाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत, हे समजून घ्या त्या संदर्भामध्ये. आणि एकंदर विदर्भाचं राजकारण कशा तऱ्हेने तुम्ही आणि चणे फुटाण्यांच्या मागे राहून तुम्ही करताय हे या लोकांना माहिती आहे. विषय असा आहे की त्याची परिणती जर झाली तर आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही 2012च्या निकालांच्या जवळ पोचलेलो आहोत. ह्याच्यापेक्षा मोठी कुठल्याही तऱ्हेची धोक्याची घंटा असू शकत नाही. बीजेपी शिवसेना मिळून जेवढ्या संख्या झाल्या त्याच्यापेक्षा अधिक मला असं वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून त्या ठिकाणी जाते पुढे. ह्या संदर्भामध्ये जर निकालाचा तुम्ही जर आकलन करायचं झालं किंवा त्याचं विश्लेषण करायचं झालं तर आज भाजपची प्रचंड मोठी पिछेहाट झालेली आहे. ह्या सत्तेचा, पैशाचा, त्या ठिकाणी 2 नंबर 500,000 नोटा आम्ही म्हणत नाही, शिवसेना म्हणते. जुन्या नोटांचा वापर केला ही शिवसेनेचा आता दुसऱ्यांदा पहिल्यांदा त्या म्हणजे सामन्याच्या मध्ये आलेला आहे. लक्षात घ्या, आजचाही सामना वाचा तुम्ही. त्यामुळे शिवसेनेच्या मुखपत्रात म्हटलं जातंय, आम्हाला बोलायची गरज नाहीये. त्याच्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मी दर्शन माननीय तुमचे प्रदेशाध्यक्ष स्वतः म्हणतायत की लक्ष्मी दर्शन दाखवावं लागतंय. पास्कल सारखा व्यक्ती त्या ठिकाणी दारू वाटतोय आणि तुमचे मंत्री त्याकडे 2 नंबरचे पैसे घेऊन पकडले जात आहेत. त्या संदर्भामध्ये एवढं जर करून आटापिटा करून आणि मुख्यमंत्री काय काय विधानं करतायत जाऊन की जो मोदींचा विरोधक आहे तो देशाचा विरोधक आहे, त्यांनी विधानं त्या ठिकाणी केली. मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केला, त्यांच्यावर कारवाई होत नाहीये, ही परिस्थिती आहे. त्यामुळे या सर्व संबंधामध्ये जर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तुमचा निकाल निर्विवाद आहे असं म्हणणं, ह्याच्यामध्येच मला वाटतं अधिक वाद निर्माण होतील. हाके साहेब आता सविस्तर बोला. नाही मी तेच म्हटलं की आत्ता जे सचिन सावंत जे म्हणाले की आमचे मंत्री ते पैसे घेऊन देताना पकडले जातात वगैरे, माझं म्हणणं असं आहे की सचिन सावंत असे मला असं वाटतं की निराधार अशा स्वरूपाचे आरोप कुठल्या मंत्र्याकडे पैसे घेताना पकडलेला आहे. आपण माझं म्हणणं असं की एअरवरती बोलत असताना आपण थोडं म्हणजे मला वाटतं की आपण थोडंसं जबाबदारीने बोलावं. कुठल्या मंत्र्याच्या गाडीमध्ये पैसे गाड्यामध्ये पकडले नाही का? तुमच्या आमदाराच्या गाडीमध्ये पकडले, मंत्र्यांच्या गाडीमध्ये पकडले, मंत्र्यांच्या तुम्ही नाही तुम्ही नाही सचिन सावंत तुम्ही बोलताय मंत्र्यांचे पैसे कुठले पकडलेले आहेत? सहकार खात्याचा डीडीआर करणार असेल तर याच्यापेक्षा काय होणार आहे? हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं. सचिन सावंत जरा आपण मला
एक अभ्यासू प्रवक्ते आहात. मला असं वाटतं नाही दोन गोष्टी नाही माझं म्हणताना की माझा आपल्याला विनंती आहे की आरोप करताना तुम्ही साधारण अशा स्वरूपाचे आरोप करा, बोला. अगदीच म्हणजे बेछूट आरोप करून काहीतरी आपलं भाजपला कुठेतरी आपलं कोंडीत पकडण्याचा तुमचा जो प्रयत्न तो केविलवान अशा स्वरूपाचा प्रयत्न आहे. वस्तुस्थिती खरं म्हणजे तुमच्या पायाखालची वाळू घसरते आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला यश, तेही विकासाच्या नावावर, सत्तेचं राजकारण भारतीय जनता पार्टी करत नाही. जे मतं लोकात तुम्ही मागा निवडणुकीच्या अगोदर सुद्धा खूप तुम्ही नोटाबंदीवरचा खूप मोठा विषय केला. तुम्हाला असं वाटलं होतं की याचा फार मोठा परिणाम ग्रामीण भागात होईल, लोकांच्या मध्ये होईल आणि यांचा नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये फार सफाया साफ होईल असं तुमची स्वप्न होती. तुमचं एक आपलं मनोरंजन सुरू होतं तुमचं. लोक तुमच्यासारख्या लोकांच्या लोक तुमच्या बरोबर होती. बघा लोकांना सचिनजी ऐकून घ्या, सचिनजी ऐकून घ्या, नाही सचिनजी ऐकून घ्या. लोकांना हे कळतं कोण खोटारडे आहेत, कोण खरे आहेत, कोण विकास करू शकतात हे लोकांना कळतं. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये लोकांनी भारतीय जनता पार्टीला जे भरभरून अशा स्वरूपाचे जे मतदान केलेलं आहे आणि जे आपल्याला यश दिलेलं आहे ते याच्यावरून तुम्ही लागतं. त्यामुळे तुम्ही आरोप करण्याने ते काही भारतीय जनता पार्टीच्या यशाला काही बघायला लागत नाही. तुम्हाला मी सांगतो भाजपचं निर्विवाद यश काही कमी होत नाही. नवाब मलिक आणि म्हणून नाही तुम्ही जे आरोप करतात, अहो मला सचिन सावंत तुम्हाला माहित आहे का 2011 साली तुम्ही बघा मलिक साहेब, आता जी तुलना तुम्ही करता आहात ना ती तुम्ही तुलना करतात विधानसभेची आणि लोकसभेची तुलना करतात. सर दोन गोष्टी आपण विचार घ्यायला पाहिजेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे तुम्ही जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, ग्रामपंचायत असतील, त्या स्थानिक निवडणुकांचे निकष आणि तिथली परिस्थिती ते सगळं राजकारण वेगळ्या पद्धतीचं असतं. लोकसभेला विधानसभेच्या राजकारणाची पद्धती किंवा त्याचं स्वरूप वेगळं असतं. गेल्या लक्ष्मी दर्शन दाखवता येऊ शकतं. गेल्या नाही ऐका 2011चीच तुलना तुम्हाला आज करावी लागेल. तुम्हाला 2014ची स्थानिक नगर परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टीला 2011ला काय परिस्थिती होती आणि आज 2016ला भारतीय जनता पार्टीची नगर परिषदांमध्ये काय परिस्थिती आहे, हे अशा पद्धतीची तुम्ही व्यावहारिक तुलना केली तरच तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं यश आणि लोकांच्या मनामध्ये असलेले भारतीय जनता पार्टीचे स्थान काँग्रेस मुक्त. माझंही काही वेगळं हाके साहेब ऐका, असं आहे ही चर्चा करत असताना तुम्ही सांगताय तुमच्या समाधानासाठी तुम्ही कुठल्याही पद्धतीने तारक लावा ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय. पण 2014च्या निवडणुकीनंतर मतदानाच्या टक्केवारीमध्ये अर्धा तुमचं मतदान कमी झालेलं आहे. तुम्ही स्वीकार करा किंवा नका करा. एक आजची चर्चा काय आहे, सत्तेचा दुरुपयोग. तुमचे जानकर नावाचे मंत्री अधिकाऱ्यांना धमकी देताना त्यांचे व्हिडिओ समोर आले, त्यांच्यावर शिफारस करण्यात आली, गुन्हा दाखल करा. कोर्टाने जरा ऐका ना, जरा बोलू द्या जरा ऐका बोलू द्या. गुन्हा दाखल झाला, कोर्टाने परवानगी दिली, म्हणजे मंत्री त्यांच्यावर शिफारस करून गुन्हा दाखल निवडणूक आयोगाने केलेला आहे, कोर्टाने परवानगी दिली. तो एक पुरावा सत्तेच्या दुरुपयोगाचा समोर आलेला आहे. एक दुसरा असा आहे की तुम्ही सांगता मंत्र्यांकडे पैसे, हे खोटे आरोप आहे. लोकमंगल मल्टी इस्टेट सोसायटीच्या गाडीमध्ये 6,91,50,000 रुपये पकडण्यात आले होते. तडजोड करून 91 लाख दाखवण्यात आले. देशमुख साहेबांचे जे आपले सहकार मंत्री आहे त्यांची ती सोसायटी आहे आणि ते झाल्यानंतर त्याची इन्क्वायरी DDR करतो. असं काही होऊ शकते? म्हणजे पैसे तुमच्या मंत्र्यांच्या गाडीमध्ये, त्यांच्या सोसायटीच्या गाडीमध्ये पकडण्यात आले. तुमचे प्रांत अध्यक्ष लक्ष्मी दर्शन नाकारू नका, स्वीकारा, मतदान करा, असे सगळे चॅनलवर बातमी चालली. हे कोणी आम्ही बोलत नाही, आम्ही तुमच्या तोंडात टाकत नाही. पास्कल यांचे ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाले. तिकडचे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकाऱ्यांनी तक्रार केली लेखी की हे आमदार दारू मागताय तलासरीच्या निवडणुकीमध्ये वाटण्यासाठी, त्याची लेखी तक्रार डिपार्टमेंटकडे. म्हणजे या निवडणुकीमध्ये सत्तेचा दुरुपयोग, पैसेचा वापर, दारूचा वापर, हे आम्ही आरोप करत नाही. हे पुरावे म्हणजे धमक्या, हे सगळे पुरावे तुम्ही स्वतः देताय ना. आम्ही त्याच्या आधारावर बोलतो, आमच्या मनातून तुमच्यावर आरोप करत नाही. हे पुरावेशीर महाराष्ट्राचे सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे. या बाबतीत निवडणूक आयोगाने दखल घेतलेली आहे, इन्क्वायरी सुरू आहे, काही शिफारसी करण्यात आली. आज पास्कलबाबत ते सांगत होते आम्हाला माहीत नाही, ते पत्राचा आम्ही परत त्यांनी दिली.
ऑडिओ क्लिप दिली. आता उद्या 1-2 दिवसात पास्कलला अटक होणार आहे. हे म्हणजे आम्ही काय मोगम आरोप करत नाही, पुरावे तुम्ही सोडलेले आहे, त्याच्या आधारावर ही चर्चा आहे. आणि हे सगळे आरोप खरे आहे, गुन्हा दाखल आहे, उद्या काही होणार आहे. हे असताना हे कुठेतरी लोकशाहीला मारक आहे. तुम्ही सांगताय की आम्ही कुठेतरी एक वेगळे विचाराने आम्ही काही तथ्य पाळून राजकारण करतो. तुमच्याकडे सत्ता ऐन केन प्रकरण सत्ता पाहिजे. दारू वाटायचे असतील, पैसे वाटायचे असतील, धमक्या द्यायची असतील, गुंडांचा वापर करायचे असतील, सर्व प्रकारचा वापर करून सत्ता संपादित करण्यासाठी भाजप पुढे जाते. हे याच्यातून दिसून येते. हाके साहेब काय असतं माहिती आहे का, जो सत्तेतला पक्ष असतो ना त्याच्या नेत्याच्या अवतीभोवती टीव्हीचे कॅमेरे फिरतात. जे सत्तेतले नेते असतात त्यांच्या अवतीभोवती टीव्हीचे कॅमेरे फिरतात आणि मग ते तशा गोष्टी पकडल्या जातात. आधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बाबतीत व्हायचं, आता भाजपच्या नेत्यांच्या बाबतीत होत आहे. नाही जय बघा, भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, ज्या काही दुष्ट प्रवृत्ती आहेत त्याच्या संदर्भामध्ये आम्ही कधीही समर्थन केले नाही. पण मला म्हणणं असं की खोट्या स्वरूपाचे आरोप, आता नवीन मलिक साहेबांनी जानकरांच्या संदर्भात बोलताना काय बोलले की त्यांनी अधिकाऱ्यांना धमकी दिली, हा शब्द वापरला. त्यांचं सगळं म्हणजे ज्यांची क्लिप ऐकलेली आहे त्याच्यामध्ये कुठं तुम्हाला विनंती, त्यांनी विनंती केली आणि ती अशा स्वरूपाची एखादी विनंती करणं ही मला असं वाटतं की तुम्ही त्याला कोड ऑफ कंडक्टचा आधार देऊ. हाके साहेब जानकरांनी ती विनंती वगैरे केलेली नाही, ती धमकी वजा विनंती होती किंवा विनंती वजा धमकी म्हणा. निवडणूक आयोगाने त्याला काही म्हणू शकता. आता निवडणूक आयोगाने तक्रार केलेली आहे, शिफारस केली, कोर्टाने गुन्हा नोंद करण्याच्या विनंती स्वीकार केलेली आहे. तुम्ही काय सांगताय? विनंतीचा गुन्हा असतो का गणेश आखेजी? काय म्हणता आपण आणि काय बोलायचं आणि आपण ऐकायला काय अर्थ आहे का? नाही ठीक आहे, याच्या पलीकडे जाऊन म्हणतो निवडणूक आयोगानं म्हटलं, कोर्टानं म्हटलं, आता त्याच्यानंतर तुम्ही येत असाल आणि ऐकत असाल. हे तर क्लिप समोर आलेलं आहे. इतकी आता दुर्बळी नाही. हे सगळे निवडणूक निर्णय अधिकारी कोण आहे? महाराष्ट्र सरकारचे कर्मचारी अधिकारी. त्यांच्यावर किती दबाव आहे? एक व्हिडिओ समोर आलेला आहे, सर्व अधिकारी खासगीत बोलता आमच्यावर लय दबाव आहे, आमची नोकरी जाऊ शकते, सस्पेंड करू शकताय, 15 दिवसानंतर यांच्या अधिपत्याखाली काम करायचं, ही परिस्थिती आहे. हाके साहेब बोला आमच्यावर किती दबाव आहे आम्ही बरं का म्हणून तुम्हाला नाही अजिबात धमकी होती. तुम्हीही ती क्लिप पाहिलेली आहे, सगळ्या मीडियाने दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये विनंती होती आणि त्याला तुम्ही धमकी म्हणून त्याचं तुम्ही कॅपिटल करतात. तसाच विषय तो लोकमंगलच्या संदर्भातला सुद्धा आहे. लोकमंगलची अमाऊंट त्याचं स्पष्टीकरण झालेलं आहे, त्याच्यात चौकशी झालेली आहे. ती अमाऊंट लोकमंगलची होती आणि ती बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये भरण्यासाठी नेली जात होती. त्याच्याशी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा कुठलाही संबंध नाही, हे असं सिद्ध झालेलं आहे. किंवा तुम्ही मीडियाच्या संदर्भात त्याच्यानंतर वेगळ्या पद्धतीने एका शाखेतून हेड ऑफिसला घेऊन जाण्यासाठी 12 दिवस सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता क्लीन चिटच द्यायची आहे, मुख्यमंत्रीच क्लीन चिट देतात म्हटल्यावरती प्रवक्त्यांना द्यावंच लागणार आहे. याच मुद्द्यावरती आपण ब्रेक नंतर चर्चा करणार आहोत. ब्रेकवर जाता जाता पुन्हा आपला प्रश्न बघा. नगरपालिका निवडणुकीत सत्तेचा दुरुपयोग झाल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे का? 81% लोक म्हणतायत होय तथ्य आहे. भेटूया एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट औरंगाबादला जातोय संजीव उन्हाळे यांच्याकडं. उन्हाळे सर, आपण 2011च्या नगरपालिका निवडणुकीत जर का बघितलं तर तेव्हा सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीला निर्विवाद यश मिळालं होतं. भाजपकडं केवळ 5 नगरपालिका आल्या होत्या आणि 298 त्यांचे नगरसेवक निवडून आले होते. त्या तुलनेत आजचं जे भाजपचं यश आहे ते निर्विवाद म्हणता येत नाही आहे आणि त्या अर्थानंच शिवसेना सुद्धा म्हणते की भाजपला निर्विवाद यश मिळालेलं नाही. म्हणजे काय तर 2011मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीनं तेव्हा सरकारी यंत्रणा नक्कीच राबवली असेल, भाजपनं तेव्हा आरोप केले होते. पण आज पाहिजे तशी सरकारी यंत्रणा म्हणा किंवा सत्तेचा दुरुपयोग म्हणा हा भाजपला करता आला नाही की त्यांचा जोर कमी पडला म्हणून हे निर्विवाद यश मिळालं नाही असं शिवसेनेला वाटतंय. नाही, याच्यामध्ये जरा 2-3 गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की एखादा सत्तेचा स्पर्श झाला की त्याच्याबरोबर काही फार त्याचे परिणाम होणार. साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी वापरणार, लक्ष्मी दर्शनापासून बाकी सगळ्या दर्शन घडणार, ह्या सगळ्या गोष्टी या अपेक्षित आहेत.
त्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाने यश मिळवलेलं आहे. पण दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या निवडणुकीमध्ये एका बाजूला मतांचं ध्रुवीकरण होऊन विदर्भाच्या सगळ्याच्या एन ब्लॉक अशी जी मतं आहेत ही भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात पडतात आणि दुसरे जे सगळे प्रदेश आहेत या प्रदेशामध्ये मात्र ज्या पद्धतीने यश मिळायला पाहिजे ते मिळत नाही. याच्यावर मला वाटतं भारतीय जनता पक्षाने चिंतन करण्याची गरज आहे. त्याचं कारण असं की हे फक्त विदर्भाचे कैवारी आहेत, हे आपले कैवारी नाहीत अशी जी भावना जर वाढत गेली तर ही याच्याबद्दल देखील विचार करण्याची गरज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही विकासाचं राजकारण करतो. कुठलाही सत्ताधारी पक्ष आला की हे त्याचं परवलीचा शब्द असतो की आम्ही विकासाचं राजकारण करतो. मुळामध्ये गोष्ट अशी आहे की खेड्यामधले अनेक लोक रोजगार मिळत नाही म्हणून जवळच्या नगरपालिका नगरपंचायतीच्या ठिकाणी येतात, त्यांना रोजगार नसतो. या ठिकाणी ह्यांचा आकडा मोठ्या प्रमाणावर फुगत जातो. जेव्हा दुष्काळ येतो, जेव्हा एखादी आपत्ती येते त्यावेळेस सगळ्यात जर कुणाचे हाल होत असतील तर ते खेड्यापेक्षा देखील या नगरपालिका नगरपंचायती यांची होत्या. पण याच्याबद्दल एखादा विकासाचा कार्यक्रम ह्या नगरपालिकांसाठी नगरपंचायतीसाठी कोणी मांडला का तर तसा एकही शब्द कोणी उच्चारला नाही. फक्त आमचा सरकार पहा, आम्हाला पहा आणि पानफुल वहा अशा पद्धतीचं ते प्रचार करण्यात आला. मला असं वाटतं ही गोष्ट देखील त्याच्यात तितकीशी महत्त्वाची, मला ती तितक्याच महत्त्वाने घेतली पाहिजे. याच्याबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काँग्रेस पक्ष जो आहे ज्याला आपण प्रमुख विरोधी पक्ष म्हणूया, या पक्षाने ज्या पद्धतीने प्रचार करायला पाहिजे तर त्यांचे नेते देखील फारसे फिरलेले दिसत नाहीत. कदाचित मला असं वाटतं की प्रादेशिक पक्ष आणि हे सगळे पक्ष नोटाबंदीच्या धक्क्याने म्हणा कशाने म्हणा त्यांचे दुय्यम फळी सगळी त्या ठिकाणी काम करत होती. आता अब्दुल सत्तार आमच्या औरंगाबादचे जे नेते आहेत त्यांनी सांगितलं की माझ्या ठिकाणी प्रचाराला मोठे नेते न आल्यामुळं मी आज राजीनामा देतोय. अशा प्रकारची वेळ त्यांच्यावर आली कारण गंगापूरची जागा ही त्यांच्या हातातून गेलेली आहे. मग ही देखील गोष्ट त्या ठिकाणी महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे. आणि काँग्रेसला सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे आणि राष्ट्रवादीला देखील तितकाच महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो MIMचा आहे. म्हणजे मराठवाड्यासारख्या अनेक ठिकाणी भागामध्ये आता बीडमध्ये त्यांनी 9 जागा घेतल्यात, कन्नडमध्ये 2 घेतल्यात, उदगीरमध्ये 6 घेतल्यात. प्रत्येक ठिकाणी त्यांची जागांची संख्या वाढत चाललेली आहे. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एक धोक्याची घंटा आहे. आणि या परिस्थितीवर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जिथे एकत्रित लढले, उदाहरणार्थ गंगापूरमध्ये लढले ते यशस्वी झाले, जिथे ते विभागले गेले त्या ठिकाणी मताची विभागणी झाली. हे देखील गणित या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला परत एकदा पाहायला मिळतं. आता ते एकत्र येणार नाही किंवा हे राजकारण ठरवेल, परंतु मला असं वाटतं की विदर्भाचा जर अपवाद वगळता तर एकंदर महाराष्ट्राच्या आखणीमध्ये भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीतून काही म्हणजे नकारात्मक सकारात्मक विचार करून वेगळा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि मला असं वाटतं किमान मराठवाड्यामध्ये तरी अशी स्थिती आहे असं मी निश्चितपणे सांगू शकतो. अगदी बरोबर आहे. सचिन सावंत, अब्दुल सत्तार यांनी आरोप करताना हेही म्हटलेलं आहे की आमच्या पक्षानं आम्हाला साधे झेंडेसुद्धा पुरवले नाही, प्रचार साहित्य दिलं नाहीत, आमचे नेते आमच्याकडं फिरकलेले नाहीत, पैसे जे लागतात प्रचारासाठी ते सुद्धा पक्षानं दिले नाहीत. इथपर्यंत आरोप हे अब्दुल सत्तार यांनी केलेले आहे. आणि अब्दुल सत्तार हे एकेकाळचे अशोक चव्हाणांचे राईट हँड समजले जात होते. आज काय झालं त्यांना, ते पक्षावर आणि प्रदेशाध्यक्षांवर आरोप करतायत. नाही म्हणजे एक तर पहिली गोष्ट निश्चित झाली की आम्ही याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा पैशाच्या या सगळ्या लक्ष्मी दर्शनामध्ये आमचा पक्ष नाही आहे. आम्ही एका साधेपणाने निवडणूक लढलेले आहोत. याच्यापेक्षा अधिक काय उदाहरणं देता येईल. पण प्रचार साहित्यही पक्षानं पुरवू नये कार्यकर्त्यांना. गणेश हाकेंना म्हणजे निश्चितपणे उत्तर आहे. ऐका हो हाके साहेब, फार तुम्ही बोलता, ऐका तर खरं, ऐकून घ्यायला शिका ना. नाही सचिन सावंत बोला, हाके साहेब त्यांना उत्तर देऊ द्या. कारण अब्दुल सत्तारांनी अशोक चव्हाणांवर आरोप केला एक प्रकारे, त्यामुळं अख्ख्या मराठवाड्यामध्ये चर्चा आहे. नाही असं नाही, विषय असा आहे की एकतर अब्दुल सत्तार स्वतःचे राज्याचे नेते आहेत, माजी मंत्री कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या विभागामध्ये त्या ठिकाणी जाताना ते स्वतःही निवडणूक लढण्यासाठी सक्षम आहेत, ह्याच्यात काही शंका नाही. विषय असा आहे की नाही असू द्या ना, केला असेल ना त्याची समजूत आम्हाला घालता येईल ना. आज अध्यक्ष स्वतः म्हणाले की यांच्याबद्दल काही गैरसमज निर्माण होतील तर बोलता येईल. पक्षाच्या अंतर्गत या संदर्भामध्ये मतभेद चालत राहतात. विषय असा आहे की या संपूर्ण राज्यभराच्या निवडणुका त्या ठिकाणी असताना आमच्याकडे यांच्यासारखे हेलिकॉप्टरांची अशी काही या ठिकाणी ही नव्हती, भरमार नव्हती, ज्याच्यामध्ये पैसे वाटायला यांचे हेलिकॉप्टर सगळे बुक झाले होते.
त्यामुळे विषय असा आहे की आम्ही त्या दृष्टिकोनातून सगळे जे काही पोचायचा प्रयत्न जिथे जिथे करत होते, नांदेडमध्ये स्वतःचा त्या ठिकाणी माननीय प्रदेशाध्यक्षांच्या इथे निवडणुका जवळपास 11 नगर परिषदांच्या होत्या, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोचणं त्यांना शक्य झालेलं नसेल, फिजिकली ते पॉसिबल नव्हतं. आणि त्या उद्वेगातनं कदाचित अब्दुल सत्तार बोलले असतील, परंतु त्यांचंही यश त्या ठिकाणी बघायचं झालं तर 4 नगरपालिकांमधले 2 नगरपालिका काँग्रेसच्या आलेल्या आहेत, म्हणजे 50% यश त्यांनी तशातही अवलंबून न राहता ते मिळवलेलं आहे. हे मला असं वाटतं त्याच्यासाठी अब्दुल सत्तारांचं अभिनंदन आणि तिथल्या टीमचं करावंच लागेल. अंजली दमानिया, अब्दुल सत्तार यांचा जो आरोप आहे ना, त्यातनं हे असं दिसतंय की आमच्याकडे काही नव्हतंच वाटायला, रावसाहेब दानवे वाटून मोकळे झाले, त्यांना यश मिळालं पण आम्हाला मिळालं नाही. आम्हाला मिळालं नाही यश, तरी मिळालेलं आहे असं कसं म्हणतात? नाही, मराठवाड्यामध्ये अब्दुल सत्तारांचं हे सांगणं असावं कदाचित, असं मी आशिष एक मिनिट. नाही आशिष, आपल्याला एक बघायला हवं की या डिमॉनिटायझेशन हा जो प्रोसेस आहे, म्हणजे खरं तर तो डिमॉनिटायझेशन नाहीच आहे मुळात, तो करन्सी स्वॉप हा जो प्रकार झाला आहे त्याच्यामुळे एकाच पक्षाकडे पैसे उरले, बाकी सगळ्यांचे पैसे काही उपयोगात नाहीत अशी स्थिती त्यांच्यावर आली. म्हणून आता जे सचिन सावंत म्हणाले की सगळी हेलिकॉप्टर्स त्यांनीच आधी बुक केलेली होती म्हणून ती आम्हाला मिळाली नाहीत, म्हणून आम्ही तिथे पोचू शकलो नाही. ते जे पैसे आत्तापर्यंत जे वाटले जायचे, सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला झाडून माहिती आहे की पैसे वाटले जायचे, दारू वाटली जायची, आणि हे सगळ्या झाडून सगळ्या पक्षांनी आधीही केलंय, आत्ताही करतायत, पण ते कुठेतरी थांबलं पाहिजे. तर मला एक मुद्दा महत्त्वाचा मांडायचा होता, जे मगाशी हाके म्हणालेत, तर ते साफ खोटं कसं होतं त्याचा मी ती ऑर्डर मुद्दाम त्याचं प्रिंट काढून तुम्हाला वाचून दाखवते. त्याच्यासाठी मी थोडा वेळ डिस्ट्रॅक्टेड सुद्धा होते. तर त्याच्यात रिपोर्ट जो आहे तो माझ्या हातात आहे. त्या रिपोर्टमध्ये असं दिलंय that the report based on which the complaint has been lodged has passed strictures against the minister. Jankar tried to pressurize the election officer to change the candidate's election symbol, whereas there is no such provision in law. It is clear that Jankar misused his position as cabinet minister, and the election commission does not take And if the election commission does not take action, then its unbiased image would be questioned in public. It is necessary for election commission to conduct free and fair elections. Hence, action will be taken against the guilty, the report said. It further added that considering all the aspects of the issue, fresh election needs to be conducted in that area. Hence, the scheduled election was cancelled. आणि एवढं झाल्यानंतर जर ते म्हणत असतील की ही नुसती विनंती होती, तर ही विनंती हाके साहेब ती नव्हती. आणि एक मुद्दा मला मांडायचा होता की हाके साहेब आज जे जानकर बोलले किंवा जे रावसाहेब दानवे बोलले, तर रावसाहेब दानव्यांनी जे केलेलं विधान होतं ते अतिशय दुर्दैवी होतं. आणि असं असताना जर तुमचे फडणवीस साहेब किंवा तुमचे मोदी साहेब हे जर भ्रष्टाचार मुक्त भारत त्यांना खरंच हवा असेल, तर त्यांनी स्वतः कॅमेरावर येऊन म्हणायला हवं होतं की आमच्या पक्षाध्यक्षांकडनं ही झालेली चूक आहे, ही त्यांना क्षमा करण्यात यावी, किंवा अशी जर भाषा आज आपण देखील वापरली असती तर आमच्या सगळ्यांना एवढं वाईट वाटलं नसतं. पण असं न म्हणता आम्ही पैशाबद्दल बोललोच नाही, देवतेबद्दल बोललो, ते काही कोणाची थिल्लर उडवतात का? आम्हा लोकांना खरंच अकला नाहीत का? आणि त्यानंतर तुम्ही जानकरांबद्दलही जे म्हणालात, एवढी धडांत तुम्ही सचिन सावंतांना म्हणत होतात, पण धडांत खोटं तर मला तुमच्याकडनं येताना दिसतंय. कृपा करून असं करू नये आपण. हाके साहेब लास्ट कॉमेंट, उत्तर द्या. देतो. लास्ट कॉमेंट असं आहे की नाही, आता मी सगळ्यांच्याच प्रश्नाची उत्तरं तुम्हाला थोडंसं व्यवस्थित आणि सविस्तर देतो. हो, बोला. आता सचिन सावंत जे म्हणत होते की आता सत्तारांनी ज्या पद्धतीचे आरोप केलेत, त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षावर ते केले, पक्षाच्या एकूण संघटनेवरती जे आरोप केलेले आहेत, ते जे म्हणाले की आम्हाला पैसे मिळाले नाहीत, याचा अर्थ असा आहे की यापूर्वी काँग्रेस पक्षाकडून त्यांना निवडणुकीसाठी पैसे दिले जायचे, पक्षप्रचारासाठी इलेक्शन फंड मिळतो. आता दोन गोष्टी ऐकून घ्या. हाके साहेब तुमच्यासारखे हेलिकॉप्टर वाटले जात नाहीत. नाही, ऐकून घ्या. त्याला फवारे देऊन सगळीकडे फिरवले जात नाहीत. नाही, ऐकून घ्या. ते मीच म्हटलं
बघा सचिन सावंत, मीही या बघा मी सुद्धा राजकारणामध्ये अनेक वर्ष आहे. कुठं कशा पद्धतीचे पैसे तुम्ही तुमच्या पक्षाध्यक्षांचा बोला, निषेध करता का? माहिती आहे. आम्ही इथे निषेध करतो तुमच्या पक्षाध्यक्षांचा, तुम्ही करता का? सांगा ना. नाही काँग्रेस, नाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना तुम्ही तुमच्या पक्षाध्यक्षाच्या बद्दलचं काय मत आहे तुमचं हे सांगा. की आता तुमचा जो पराभव झालाय ना, आशिष जाधव मला बोलू द्यायचं. बोला की या महाराष्ट्रामध्ये ज्या नगर परिषदांच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत, तुम्ही आता म्हणालात आमची खरंच परिस्थिती नव्हती. आमची 6-7च नगर परिषदांमध्ये आमची सत्ता होती. सगळी सत्ता ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्यांच्याकडे होती. खरं म्हणजे त्यांनी नगर परिषदेमध्ये उत्तम पद्धतीने जर काम केलं असतं, विकासाचं काम जर त्यांच्याकडून जर झालेलं असतं, तर कदाचित त्यांना लोकांनी स्वीकारलं असतं आणि पुन्हा या निवडणुकीमध्ये त्यांना संधी दिली असती. आणि महाराष्ट्रामध्ये आज जर दारुण अशा परिस्थितीची काँग्रेस राष्ट्रवादीची परिस्थिती झाली ती झाली नसती. पण गेल्या 5 वर्षामध्ये नव्हे तर आतापर्यंत या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच केला. आणि म्हणून ऐकून घ्या आशिष जाधव जे ऐकून घ्या, मी तुम्हाला सांगतो की या केवळ त्या नगर परिषदेमधल्या असलेल्या नगराध्यक्षाचे नगरसेवकांचे भ्रष्टाचार यामुळे तिथल्या लोकांनी जनतेने तुम्हाला नाकारलेला आहे, तुम्हाला धुतकारलेला आहे. भारतीय जनता पार्टीला सत्तेचे निकाल मी सांगतो तुम्ही काय करा. एनसीपी काँग्रेसचे नगरसेवक आज 90% अध्यक्ष आमचे होणार आहेत ना. तुम्ही रावसाहेब दानवे आणि महादेव जानकर यांच्याविषयी काय आणि सांगताय नाही मला बोलतो त्यांच्या संदर्भात सुद्धा बोलतो. मला अशीच बोलू देत ना, माझं मध्ये त्यांना बोलायला नको. तुम्ही बोला तुम्ही रावसाहेब दानवे बघा मी आलो. नाही आशिष बोलतो. रावसाहेब दानवे मी तुम्हाला सांगितलं एक ग्रामीण भागातला नेता आहे. त्यांची एक भाषणाची शैली आहे, तुम्हाला मी सांगतो. रूट लेवलचा कार्यकर्ता येते, त्यांना कुठल्याही प्रकारचे अशा स्वरूपाचे ते काही मोकळ्या मनानं मोकळं ढाकळं बोललात ग्रामीण भागात बोलायची त्यांची सवय आहे. ते बोलत असताना तुम्ही जे म्हणालात की नाही बघा ते प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांनी जे बोललेलं आहे, त्यांनी बोलण्याचा अर्थ तुम्हाला सुद्धा मलिक साहेब तुम्हाला सुद्धा तो नीट कळलेला आहे. सचिन सावंत तुम्हाला सुद्धा नीट कळलेला आहे. म्हणून तर तक्रार केली आहे. लक्ष्मी दर्शन नकारू नका, मतदान करा. तुम्हाला आमचे पैसे येणार आहे, पैसे तुम्हाला शब्दछळ करून कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या यशाला गालबोट लावायचं तुम्हाला. कुठेतरी तुम्हाला ते पैसे ठीक आहे कळलं. अशाच प्रकारचं वक्तव्य काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आधी केली होती आणि भाजपच्या नेत्यांनी कसा गदारोळ केला होता महाराष्ट्राने गेल्या 5 वर्षात बघितलेला आहे. आता भाजपचे नेते एक एक करून कॅमेरावरती स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून पुढे येत आहेत आणि विरोधक त्यांच्या विरोधात तक्रार करतायत. त्यामुळं परिस्थिती काही वेगळी नाही आहे. जो पक्ष सत्तेत येतो त्याचे कारनामे उघड होतात आणि मीडियाचं ते काम आहे. म्हणूनच या नगरपालिका निवडणुकीमध्ये जितके म्हणून मीडियानं स्टिंग ऑपरेशन दाखवले त्यामध्ये सर्वाधिक संख्येनं हे सत्ताधारी नेते किंवा त्यांच्याशी संबंधित लोक बघायला मिळालेली आहे. असंच होतं, सत्ता आली की सगळ्या गोष्टी होतात. आज आपण इथंच थांबूया, पण जाता जाता आपला प्रश्न बघा. नगरपालिका निवडणुकीत सत्तेचा दुरुपयोग झाल्याचा विरोधकांच्या आरोपात तथ्य आहे का? 80% लोक म्हणतायत होय, या आरोपात तथ्य आहे. आज आपण इथेच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन.